बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं। या पहिल्या टप्प्यात महापौर बंगल्याचं सांस्कृतिक ठेव्याचं जतन करत काम पूर्णत्वास नेलंय। आता दुसऱ्याचं काम सुरू झालंय। यात बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवासाचं प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। या संपूर्ण स्मारकाचा आढावा घेतलाय अजय मानेनं, आपण पाहूया। खरं तर महापौर निवासस्थान होतं हे, त्यामुळे एक वारसा आहे आणि तो जपण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी जी आहे ती उभारणी करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यात जर पाहिलं तर कॉन्क्रिटीकरणाचं आणि एकंदरीत जाण्या येण्याचे मार्ग असतील किंवा ज्या गोष्टी असतील त्याचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात आलेलं। आपण जर पाहिलं तर जायचे रस्ते जे आहेत ते त्याच्यातून ज्या गोष्टी आहेत त्या दाखवण्यात आलेल्या। त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्मारक दालन मी स्वतः बोर्ड करून दाखवते, कारण इथून जो आहे तो स्मारक दालनाचा रस्ता जो आहे तो जाताना आपल्याला पाहायला मिळतं। इथून जो आहे तो रस्ता जाऊ शकतो स्मारक दालनासाठी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पहिल्या टप्प्याचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीत पहिल्या टप्प्यात हे स्मारक कसं दिसतंय त्याचे हे एक रूप जे आहे ते आपण माझ्याच्या प्रेक्षकांनी या ठिकाणाहून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतं। पहिल्या टप्प्यात जे आहे ते डागडुजीचं किंवा एकंदरीत महापौर बंगल्याचं अस्तित्व रूप जे ते तसेच्या तसं ठेवून जे ते हे पूर्ण बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा प्रयत्न केला गेला। आणि आता ह्या संपूर्ण भागात जे तर पाहिलं तर दुसऱ्या टप्प्यात टेक्निकल काम जे ते चालणार आहे आणि त्या संपूर्ण टेक्निकल कामांमध्ये जर ते पाहिलं तर यांत्रिकी पद्धतीने जे ते संपूर्ण बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं, बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आणि बाळासाहेब यांनी मांडलेले विचार हे जे ते अत्याधुनिक पद्धतीने यंत्रणा वापरून जे ते उभारण्यात येतील आणि त्याच्यानंतर त्याचा असा आभास होईल की ज्यावेळेस आपण या संपूर्ण स्मारकात जे ते जात असू त्यावेळेस ज्या संपूर्ण स्मारकात असं वाटणार आपल्याला की खरंच बाळासाहेबांची उपस्थिती या ठिकाणी का अशी टेक्नॉलॉजी जी आहे ती वापरण्यासाठीचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळाला। यामध्ये हार्डवेअर आणि सहाय्यभूत सेवा, लेझर शो, डिजिटल मॅपिंग सोबतच मॅपिंग प्रोजेक्ट, कथा, गोष्टी सांगणे आणि चित्रपट व्हिज्युअली दाखवण्याचा प्रयत्न जो आहे त्या संपूर्ण ठिकाणी असेल। त्यामुळे समोर पाहायला मिळतोय तो आहे महापौर बंगला, ज्याचं अस्तित्व आहे मुंबईसाठी एक वेगळं अस्तित्व आणि त्याच्या पुढच्या भागात हा संपूर्ण बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारक जे उभारण्यात आलेलं आहे त्याच्या वेगवेगळ्या गॅलरीज आणि वेगवेगळे विविंग डेस्क आपल्याला असणार आहेत। त्यामुळे आता हे सर्व स्मारक सर्वसामान्य मंडळींसाठी या नव्या वर्षामध्ये खुलं करण्यात येईल आणि त्याचा आस्वाद जो आनंद जो आहे तो शिवसैनिकांना किंवा मग महाराष्ट्राला घेताना आपल्याला पाहायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संघर्ष, मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।